मी त्यांचं मनपूर्वक आभार मानतो. मित्र, तसा निरोप समारंभ म्हटला मुलीचं लग्न झाल्यानंतर जेव्हा ती सर्वप्रथम सासरी जाते त्या काळामध्ये त्या वेळेमध्ये तिच्या मनामधली घालवे भावना, ती भावना मी यावेळेला अनुभवतो. कसं वाटत असेल जिथं आपले सगळं लहानपण गेलं, माता पित्याचं छत्र होतं आणि ते एकदम सोडून द्यायचं आणि नवीन जगामध्ये प्रवेश करायचा, तर त्यावेळेला तिच्या मनाची घालमेल होती, तिच्या मनाच्या भावना उचलून येतात. तशा भावना आज माझ्या मनामध्ये उचलून येतात. परंतु निरोप समारंभ म्हटलं आमच्या जसं मोठ्या गावाने सांगितलं, सेंड ऑफ नाही हा सेंड ऑफ. आणि म्हणून मी निरोप समारंभाचा अर्थ मी माझ्या मनाप्रमाणे काढला. सर्वांचं प्रेम, सर्वांची श्रद्धा, सर्वांचा आशीर्वाद, याच्यामुळं मी निरोप समारंभाचा अर्थ असा घेतलेला आहे की मी म्हणजे उर्वरित आयुष्यातील संकटांना निर्धाराने तोंड देणारे आयुष्य समारंभ म्हणजे पेरलेल्या रोपा समान आरंभ करण्याची प्रेरणा देणारा समारंभ म्हणजे निरोप समारंभ. या समारंभातून मी माझ्या उर्वरित आयुष्यामध्ये जी काही संकट येतील, जी काही अडचणी येतील, आजारपण येईल, त्याला मी निर्धारानं तोंड देण्याची प्रेरणा आजच्या प्रसंगामध्ये मिळते. मित्र, एक 5 मिनिटं मी थोडी जास्त गेली की माझ्या परिचयामध्ये बऱ्याच गोष्टी सांगितल्या गेलेल्या आहेत, त्या रिपीट करणार नाही. पण मला खूप वर्षापूर्वी वाचली एक घटना आठवते आणि त्या घटनेचं आणि माझ्या जीवनाचं थोडंसं स्वरूप सारखं असल्यासारखं वाटतं. ती घटना अशी वाचली होती पेपरमध्ये, खूप वर्ष झाले, नवभारत टाइम्समध्ये वाचली होती की एक प्रवासी डोंगरातून म्हणजे घाटातून जात असतो आणि काठानं तिथून काठेवरून ट्रक येते आणि काठातून वरून जात असताना त्याचा पाय घसरतो, खोल खाईमध्ये तो उसळू लागतो. त्याला असं वाटतं की आता माझा मोक्ष लागला. परंतु तो खाली पडत असताना खाईमधून त्याला एका झाडाचा आधार लागतो, तो त्याच्यावर अडकतो. त्याचं आयुष्य तिथं तो टप्पा संपून जातो, त्याचा संकटाचा तो तिथं वाटतो. थोड्या वेळानंतर तो पुन्हा प्रयत्न करतो की आता आपण इथं खाली आलेलो आहे, वर जाताना खाली उतरण्याचा प्रयत्न करतो आणि तो खाली उतरण्याचा प्रयत्न करतो. त्या प्रयत्नामध्ये पुन्हा तो खाली पडतो. त्याला वाटतं आता आपलं आयुष्य संपलं आणि आपण आता मरणार. पण त्याच्या नशिबाने पुन्हा त्याला आणखीन एक असेच 1-2 झाडं असलेली त्याला लाभतात. पडताना तो ती फांदी धरतो आणि पुन्हा त्याच्यावर म्हणजे फांदी धरून टिकतो त्याला आणि तो मरणापासून वाचतो. देवाचा आभार मानतो. आता आणखी खाली थोडंसं राहतच, खाली काय हिरवळ असतं फार. त्या हिरवळीवर त्याला वाटतं की आता आपण कसं पुन्हा हिरवळीवर पोहोचतो की आपलं आयुष्य वाचलं आणि आपण जगू शकतो. तो पुन्हा उतरण्याचा प्रयत्न करतो. पण योगायोगानं का खडकावर पाय ठेवला, खाली उतरू लागताच दुसरा पाय ठेवतो, त्याचा हात सटकतो, पुन्हा खाली पडतो. पण तिसऱ्या टप्प्यामध्ये काय होतं, तो पडतो खाली, पण खाली राहते हिरवळ आणि त्या हिरवळीवर तो पडतो. त्याला काही लागत नाही, पोचतं आणि त्याचं जीवन वाचतं. तो सगळं जीवन सुखाने करू शकतो. माझ्या टप्प्यात असंच आहे. फार कमी वयामध्ये 1972 मध्ये म्हणजे मी जास्तीत जास्त 12-14 वर्षात असताना आईवडिलांचं छत्र आलेलं. त्यावेळेला मला त्या फांदीप्रमाणे पहिला टप्पा लागला. माझे मोठे बंधू नाही. वास्तविक आता त्यावेळेला आमची परिस्थिती
सांगू नये पण अशी होती की जर समजा आज समजा जर 1 किलो दळण आणलं तर झोप यायची नाही आनंदामध्ये की चला आज आपल्याला मोबाईल खायला. अशा अवस्थेमध्ये माझ्या भावानं मला सांभाळ केला. त्यांना सल्ला देणाऱ्यांनी काहींनी सांगितलं सुद्धा काय नोकरीमध्ये पडलेले आहे, भावाला लावून टाकतो पण कामाला, किराणा दुकानामध्ये जायचं 550-100 रुपये. परंतु आमच्या भावाचं एवढं मोठं अवधार आहे त्यांनी सांगितलं नाही. मी माझ्या भावाला शिकवलं आणि त्यांनी मला जिद्दीनं शिकवलं. आणि या शिकण्यामध्ये दुसरा टप्पा मला जो आहे, दुसरी फांदी जशी त्या प्रवासाला लागली होती, दुसरा टप्पा माझ्या सगळ्या मित्रांचा लागला. घराच्या स्वरूपाची झाली, मला सांभाळलं. आणि मला सांगायला अभिमान वाटतो की 8वी ते 10वी पर्यंत माझ्याकडे एक पेन आणि एकच वही होती, पुस्तकं या सर्वांची. मी या सर्वांच्या पुस्तकामध्ये पाहून लिहायचो, वाचायचो. त्यांच्या माझ्यामध्ये जमीन आसमानचं. हे सर्वजण जवळपास गर्भस्थी होते, मी एकदम गरीब. परंतु कधी त्यांनी त्या काळामध्ये माझी लाज वाटली. त्यांच्या घरी माझं येणं जाणं असायचं. कधी त्यांच्या आईवडिलांनी देखील कधी असं लाज वाटू दिली माझे मित्रांना. आणखी आपल्या नातेला मित्र आलेला तुझा, त्यांच्याबरोबर अभ्यास करतो, त्याच्याबरोबर करतो. म्हणून मी त्यांच्या मित्रांबरोबर त्यांच्या आईवडिलांसाठी आजत्व म्हणून दिला. आणि तिसरा टप्पा जो लागला मला तो आहे माझी सदैव माझ्या मनात बसलेली माझी शाळा. ज्या हिरवळीवर जसा तो माणूस पडला तसा या 2 टप्प्यातून मी निघून त्या हिरवळीवर अलगद पडलो. आणि 1980 पासून आजपर्यंत त्या हिरवळीच्या हिरव्यागार आरामदायक स्टेजवर आनंदाचं जीवन जगतो. आणि याचं सर्व श्रेय मी ज्यांना थोर पुरुष मानतो माझ्या जीवनातले, आपल्या अध्यक्ष साहेबांचे वडील वासुदेवजी अग्रवाल आणि अशोकजी सुराणा सर यांचं मी आभार मानतो की त्यांनी मला न जास्ती विचारणा न करता मला त्यांनी या शाळेत घेतलं. मला ऐकून आश्चर्य वाटेल, एकमेव मी असा माणूस आहे की ज्याचा इंटरव्ह्यू, ज्याची नेमणूक मंदिरात झाली आणि नंतर इंटरव्ह्यू शाळेत झाली. इथं पाताळांबा मंदिर आहे. सर त्या ठिकाणी भजन म्हणायला यायचे. मी पण त्या ठिकाणी जवळपास 1972 पासून जायचो मी. सरांची माझी निवड होती कारण गल्लीमध्ये एकत्र राहत होतो आम्ही. घरी जाणंही नव्हतं तर मला विचारलं की सरांनी बोलले क्या कर रहे? मला कुछ नहीं सर, अभी BA हो गया, बस आप नौकरी ढूंढ रहा हो. ठीक है, मैले कल्चर स्कूल में आ गया. अपॉइंटमेंट माझी तिथं झाली मंदिरामध्ये. मी शाळेमध्ये आलो. शाळेमध्ये इंटरव्ह्यू दिला. सकाळी इंटरव्ह्यू चांगला झाला. गणित शिकवायला सांगितलं व्यवस्थित झालं. वाचन इंग्रजी सगळं व्यवस्थित, खूप चांगला इंटरव्ह्यू झाला. पण नेमका प्रॉब्लेम असा आला की आपले व्यवहार सर त्यांनी सांगितलं 17चा पाढा. 17चा पाढा मी अर्धवट म्हणून आता काही वापरात नव्हता, अर्धवट म्हटला. त्यांनी सांगितलं की मला असं वाटलं आता काही खरं नाही, आपण म्हणू शकलो नाही, आता काय द्यायचं. परंतु वापस मी घरी आलो, 2 दिवस गेलोच नाही. मला सरांचा निरोप आला, काय तो तुम्ही आले नाही म्हणजे बोलते. मी म्हटलं सर माझा पाढा चुकला होता. अरे म्हणजे तसं काही नसतं, आपल्या वापरात नसल्यानंतर आपण विसरून जातो. तुम्ही तयारी करा आणि तुम्ही या, तुमचं बाकीचं शिकवणं पाहिलेले आहे. मी या शाळेमध्ये आणि मग मी जे आहे तो तिथून नोकरीला लागलो. आणि आज त्याला या शाळेनं मला जे दिलं मान, सन्मान, प्रतिष्ठा, यश, याची तुलना कशा करू शकतो. कारण मला असे अनुभव आलेले आहेत की ज्या लोकांच्या इथं लहानपणी मी काम केलं त्यांना नमस्कार घातला,
आपल्या शाळेमध्ये लागल्यानंतर त्यांचे कुटुंबीय ते मला नमस्कार करू लागले आणि याचं सर्व श्रेय जे जातं हे सर्व माझ्या या नवयोग गणेश विद्यालयाला. म्हणून मी जेवढेही माझं आयुष्य राहील शेवटच्या क्षणापर्यंत मी या शाळेचा ऋणी राहील. आत्ताही मला अध्यक्ष साहेब म्हणतात, सचिव साहेब म्हणतात की तुमची तब्येत चांगली झाली की तुम्हाला पुन्हा सेवेची संधी देईल. माझी अशी सर्वांना प्रार्थना आहे. मला एक प्रसंग आठवतो, हैदराबाद ॲडमिट असताना अतिशय म्हणजे गंभीर परिस्थिती होती, शक्यता कमी होती. माझ्या मनात एक विचार आला की देवाच्या मनातल्या मनात विचार, सिद्धिविनायक माझा आराध्य दैवत आहे. माझ्या आत्तापर्यंत सर्व संकटाकडून देताना मला सिद्धिविनायकाला खूप मदत केली. तुम्ही सिद्धिविनायकाला हे सिद्धिविनायका जर मी तुझा खरा भक्त असेल माझ्यावर तुला यायचं तर मला एकच सांगतो, मला शाळेमध्ये एक दिवस का उद्या जायची मला संधी नाही. पण त्या सिद्धिविनायकाने एवढी कृपा केली की शाळेत येणंच काय, तिथे आल्यानंतर शाळेमध्ये मी जवळपास वर्षभर काढले. 3 महिने शिक्षक म्हणून आणि सप्टेंबरपासून पुढं याच्या म्हणून काम केलं. हे सर्व परमेश्वराची कृपा आहे, तुमच्या सर्वांचे आशीर्वाद आहे. मला जे याच्यामध्ये आजारपण असताना सर्व शिक्षकांनी जे प्रेम दिलं, जी श्रद्धा दिली, माझ्यासाठी उपास केले. मला काहींनी सांगितल्यानंतर ते यांनी हा उपास केलेला आहे. गलवाडीमध्ये सांगितलं की तुझ्यासाठी नवस बोलले होते म्हणजे मी गणेश आणि महाराज सांगा की माझे पैसे घ्या, तिथे टाकून द्या. गल्लीतले लोक, काही मित्रांनी सर्वांनी असे नवसं केले. मला नंतर तब्येत थोडी बरी वाटलं. मला सांगितलं सर आपल्याला लस घ्यायला येतं. मी औषधानं चांगलं नाही करत, मी ते चांगलं झालो. हे सर्व शिक्षकांचं, सर्व मॅनेजमेंटचं प्रेम, श्रद्धा आणि आशीर्वाद या सर्वांमुळे मी म्हणजे जो आहे तो आज तुमच्यासमोर बसून उभा राहतो. आणि माझी अशी इच्छा आहे की जर परमेश्वरानं जर मला पुढचं जर आयुष्य दिलं, पुढे अंगामध्ये आपली जर शक्ती दिली तर निश्चित मी शाळेमध्ये विनामूल्य माझं जे आहे सेवा मी देईल. आणि माझी तुम्हाला सर्वांना अशी प्रार्थना आहे की माझ्यासाठी तेवढे तुम्ही देवाला मागा की हे परमेश्वरा पण फक्त शाळेचे काम करण्यासाठी जे आहे ते हे. तसंच या आजारपणाच्या काळामध्ये माझे जावई, मित्रमंडळ, कुटुंबीय या सर्वांनी इतका त्रास घेतला की मला कधी रडू यायचं की परमेश्वराने काय लाचार झालं. आणि आज मला यांच्याकडे म्हणजे करावं लागतं. त्यांनी खूप सेवा केली म्हणजे, म्हणून मी सर्व जावयांचं यांचंही मी मनापासून आभार मानतो. दुसरी गोष्ट, त्यांनी एक 2-3 मिनिटं देतो, वेळ फार झालेला आहे. मला जसं सांगितलं नमस्कार असताना की माझी इच्छा होती की कोणती शाळा व्हावी. आणि अध्यक्ष साहेबांनी सर्व कमिटीच्या मेंबर आणले, ते मनावर घेतलं. आणि आज आपली शाळा बोलकी झालेली आहे, भिंती रंगलेल्या आहे, प्रत्येक वर्गात CC कॅमेरे लागलेले. पुढे जे आहे कॉम्प्युटरचे क्लासेस सुरू करायचे, क्राफ्टचे क्लासेस सुरू करायचे, डान्सचे आहे, संगीताचे आहे, ते सर्व क्लासेस सुरू करायचे. ज्याच्यासाठी समुद्रासारखा खर्च आहे. आणि मी काल अध्यक्ष साहेबांना विनंती केली होती किंवा या समुद्रासारख्या खर्चामध्ये माझा एक थेंब असावा. अध्यक्ष साहेबांनी सांगितलं म्हणजे तुम्हाला आजारपणामध्ये इतके 8-10 लाख रुपये लागलेले आहेत, तुम्ही काही देऊ नका, तुमच्या समाधानासाठी फक्त 100 रुपये द्या. परंतु ते फक्त नावापुरतं देणं होईल. म्हणून मला ते काही योग्य नाही वाटतं. त्याची क्षमा मागून मी या समुद्रासारख्या खर्चामध्ये एक माझी एक छोटासा एक थेंब म्हणजे मी टाकू इच्छितो. आणि क्षमा मागतो मी. आताच मुलीकडून मिळून मला सर्व जावयांनी आणि मुलींनी असं ठरवलेलं आहे की माझ्या थेंबामध्ये त्यांचे 3 थेंब अजून ॲड करायचे. आणि म्हणून मग मी ते असं आव्हान न सांगता एक जे आहे कॉम्प्युटर माझ्याकरते आणि 3 जावयांकरते जे चांगल्या कंपनीचं आहे
की एक कॉम्प्युटर शाळेनं एक समुद्राच्या खर्चातला एक थेंब म्हणून स्वीकारावा अशी मी विनंती करतो. आणि येणाऱ्या काही दिवसामध्ये कॉम्प्युटरसाठी आमच्यासाठी छोटीशी एक खालीचा वाटा समजून स्वीकारावा अशी मी अध्यक्ष साहेबांना, सचिव साहेबांना आणि सर्व आणि हे लवकरच म्हणजे कोणता आपण घेणार आहे त्याच्यामध्ये हे करू. पुनश्च एकदा माझ्या कारकिर्दीमध्ये जर काही चुका झाल्या असतील ऑफिशियल कामामध्ये तर मी मॅनेजमेंटची क्षमा मागतो. शिक्षकांशी काही काम घेताना उलट काही बोलण्यात आलं असेल तर असं समजा की जसं आई रागाच्या भरामध्ये आपल्या मुलाला जा मनखप म्हणते पण दुसऱ्या क्षणी लाडाने तिला दौडून प्रेम करते, तसं माझं समजून घ्यावं की मी काही जरी एखादं बोलू जरी असेल तर तो क्षणिक राग भरून तो मनात न ठेवता प्रेम कायम ठेवावं आणि तुमच्या सर्वांच्याच आशीर्वादानं माझं जीवन आहे. मी आजही हे समजतो की ज्या दिवशी तुमच्या सर्वांमध्ये कुणाचं एकाचं जरी प्रेम झालं की माझ्या आयुष्याचे रोज संपली असं होईल. त्यामुळे तुमचं प्रेम मला सतत लावो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि आपल्या शाळेची, माझ्या शाळेची उत्तरोत्तर प्रगती हो आणि फक्त आपली शाळा जालन्यातच नव्हे, महाराष्ट्रातच नव्हे, तसं भारतामध्ये आपल्या शाळेचं नाव हो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि हा जो सर्वांनी सत्कार केला त्या सत्कारामध्ये सर्वांनी जे सहकार्य केलं त्यांचेही आभार मानतो, कविचे आभार मानतो, सर्व शिक्षकांचे आभार मानतो, विद्यार्थ्यांचे आभार मानतो. आणि एक जाता जाता एक सांगणं माझं कर्तव्य आहे, म्हणजे मी बाईंना सांगितलं पण इथं सांगताना दिसून की माझ्या आजारपणामध्ये माझे मोठे बंधू, माझे पुतणे, माझ्या सुनबाई आणि माझी पत्नी यांनी जी साथ दिली, जे सहकार्य दिलं आजच्या काळामध्ये जावयांनी, मुलींना मला आजच्या काळामध्ये कुठं तरी पाण्यात भेटलं नाही. आणि म्हणून माझ्या पत्नीचं नाव मी नर्मदा बदलून तिचं नाव मी आता तिला सावित्री म्हणतो. कारण थेट सावित्री शास्त्री माझी सेवा केली. रात्र दिवस तिला मी हैदराबादला असताना तिला म्हणायचो की जा दवाखान्यात जेवण जात नाही, तू रूमवर जाऊन जेवण कर. पण ती म्हणायची नाही, तिथं जेवण करायची पण रूमवर सुद्धा जायची नाही. आणि एखादं जबरदस्ती पाठवलं तर न जेवता कोणी द्यायची, मला तुम्हाला सोडू वाटत नाही म्हणायची. आणि म्हणून मी तिचं नाव नर्मदा बसलं, तिचं नाव मी आता साधं ठेवलं आणि तिचा उल्लेख करणं हे माझं परम कर्तव्य आहे. अशा याच्यामध्ये आमचे जावई, आमचे सर्व मित्रमंडळी इतक्या यांनी माझ्यासाठी कष्ट घेतले. हैदराबादला आले, आपला धंदा पाणी बंद करून म्हणजे त्यांनी माझ्याबरोबर 8 दिवस म्हणजे राहिले. त्यांचंही मनापासून ऋणी राहील. आणि परमेश्वराला एक माझी प्रार्थना आहे की या सर्वांचं ऋण फेडण्याची शक्ती परमेश्वराने मला द्यावा. कोणत्याही जन्मी मी जावं, मला पुन्हा असेच मित्रपरिवार आणि हीच शाळा मला भेटावी. जर खरोखर असं पुनर्जन्म जर होत असतं आणि जर ही भावना ही श्रद्धा जर खरी असेल तर देवाला माझी प्रार्थना आहे की मला माझा जन्म पुन्हा जालन्यात हो, आपली शाळा तर म्हणजे अमर आहे आणि पुन्हा मी मोठा होऊन याच शाळेमध्ये काम करावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. 2 शब्द बोलायला कधी कधी ऋण फेडण्यापेक्षा ऋणात राहण्यातच एक वेगळा आनंद असतो. तर ऋणातही राहावं कधी कधी. आता कार्यक्रमाचा शेवट आभार प्रदर्शन आणि आभार प्रदर्शनासाठी मी विचार आमंत्रित करते श्रीयुत धन्यवाद. पहिलेच फार वेळ झालेला आहे, जास्त वेळ नाही घेणार, थोडक्यात तर फक्त शेवटच्या क्षणी एवढं सांगायला की बोलले सर तुम्ही आमच्या हृदयात पहिले पण होता, आजही आहात आणि पुढेही तुम्ही निश्चितच राहणार. जरी आज निरोप समारंभ झाला आहे तर तुम्ही तुमचं स्थान आमच्या हृदयात कायम राहील आणि आमचं सर्वांचं प्रेम तुमच्याप्रती नेहमीच असं राहील.
आणि हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्या ज्या सगळ्यांनी सहकार्य केलं सर्वांचं नाव घेण्यात